स्वतःचं संरक्षण करण्याकरता प्रत्येकाला स्वतःजवळ शस्त्र सांभाळावं लागेल. म्हणून माझी विनंती सगळ्यांना की इथून पुढे प्रत्येकाने आपल्याजवळ शस्त्र ठेवा. शस्त्र ठेवलं तरच तुम्ही जगू शकता. फार जबाबदारीने बोलतोय, माहीत कॅमेरा समोर आहे तरी सगळ्यांना सांगतोय, प्रत्येकाने शस्त्राचा वापर करा. प्रत्येकाजवळ शस्त्र असलं पाहिजे आणि ते शस्त्र तुमच्याजवळ आहे तुमच्या डाव्या हाताच्या 2 नंबरच्या बोटात. आपण आधी जेवण करून घ्यायचं का? नाही म्हणजे जर नसेल ते बजेट बसत तर ते शस्त्र तुमच्या ह्या बोटात आहे. याचा वापर 18 वर्षाच्या आतल्या पोरांना करता येतो. हे शस्त्र ज्याचं वय 18 वर्ष झाले त्यालाच वापरता येतं. कुठे वापरायचं सांगणार नाही, पण जिथे तुमचा देव, देश आणि धर्म सुरक्षित राहील तिथे वापरताना मागे पाहू नका. एवढी भूमिका. शेवटी हे टिकलं तर तुम्ही टिकाल. तुमचं शस्त्र जर टिकलं नाही तुम्ही टिकू नाही शकत. आणि म्हणून त्याच्यासाठी कधीतरी भावना जागृत करा आणि कधीतरी देवासाठी, धर्मासाठी, देशासाठी सुद्धा जगण्याची भूमिका मनामध्ये येऊ दे. ती जर आलीच नाही तर मग आम्ही कोणी काहीच करू शकत नाही. भूमिका लक्षात घ्या, ही भूमिका लक्षात घ्या. आम्ही प्रवास करतोय शेवटी राष्ट्रासाठी, आम्ही प्रवास करतोय शेवटी देशासाठी, आम्ही प्रवास करतोय धर्मासाठी, आम्ही प्रवास करतोय देवासाठी. ही भूमिका प्रत्येकाने लक्षात घ्या आणि त्या दिशेने कधीतरी प्रवास करा. संघ शक्ती कलियुगे. कलियुगात तुमचं संघटन हीच तुमची ताकद आहे. संघटन